नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 34. इंद्रियार्थेषु वैराग्यम. ओव्या आहेत 512 ते 523. ज्ञानदेव अंतःकरणाच्या निग्रहानंतर इंद्रियार्थेषु वैराग्यम म्हणजे विषयांविषयीची विरक्ती स्पष्ट करत आहेत. आणि विषयांविषयी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आथी. आणि विषयांच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो. वमिलिया अन्ना लाळन घोटी रसना का अंग न सुये आलिंगना प्रेताचिया. ओकलेल्या अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटीत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता जसे कोणीही अंग पुढे करत नाही. विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी. जसे कोणालाही विष खावत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमध्ये वस्ती करण्याकरता जावत नाही. धडधडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची. रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही. अर्जुना तेणे पाडे जयासी विषया वार्ता नावडे नेदी इंद्रियांचे नितोंडे काहीच जावो. अर्जुना, तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने मनाकडे कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही. जयाचे मनी आलस्य देही अतिकर्ष शमदमी सौरस्य जयासीगा. ज्याच्या मनात विषय सेवनाचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो, म्हणजे ते करण्यात ज्याला आनंद वाटतो. तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जया गावा आतू येत. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलय कालाप्रमाणे संकट वाटते. बहुयोगाभ्यासी हाव विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे. योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते व एकांतात राहण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही. नाराचांची अंथुरणे पूयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे कुजलेले मांस आहेत. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात. ऐसा उभय भोगी त्रासू देखसी जेथ बहुवसू तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तू. जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोग संबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे तू समज. इंद्रियार्थेषु वैराग्य म्हणजे विषयांविषयी विरक्ती. ज्ञानी मनुष्याचे वैराग्य अत्यंत तीव्र असते. मनामध्ये वैराग्याचा सतत पुरवठा होत असतो. हे वैराग्य किती तीव्र असते ते ज्ञानदेवाने 9व्या अध्यायातही जया निजे लियाते वैराग्य गा या चरणात सांगितलेले होतं. ज्ञानी मनुष्य झोपला असतानाही वैराग्य त्याची उपासना करते, म्हणजे झोपेतही त्याचं वैराग्य ढळत नाही. अशा ज्ञानी मनुष्याचे ज्ञानदेवाने 2 प्रकारे वर्णन केलेले आहे. एक म्हणजे विषयांमध्ये रममाण होण्याचे तर सोडाच, पण तो विषय अत्यंत तुच्छ मानतो ते ज्ञानदेवाने दृष्टांताने स्पष्ट केलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचं आचरण कसं असतं तेही स्पष्ट केलेलं आहे. ओकलेले अन्न खाणे, प्रेताला आलिंगन देणे, विष खाण्याविषयी उत्सुकता असणे, जळत्या घरात प्रवेश करणे, वाघ असलेल्या दरीत प्रवेश करणे, रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसात उडी घालणे किंवा अजगराची उशी करणे या गोष्टींविषयी मनुष्य जसा विरक्त असतो तसा ज्ञानी मनुष्य विषयांविषयी विरक्त असतो.
ओकलेल्या अन्नाप्रमाणे त्याच्या मनात विषयांविषयी अत्यंत किळस असते. प्रेताविषयी विषय वासना निर्माण होत नाही. त्याप्रमाणे विषय हे क्षणभंगूर आहेत हे त्याला कळलेलं असतं. विष जसे मारक आहे ते खाल्ले तर मृत्यूशी गाठ असते, त्याप्रमाणे विषय म्हणजे मृत्यूशीच गाठ असते आणि ती सुद्धा एका मरणानं थांबत नाही, तर पुन्हा पुन्हा मृत्यूचा अनुभव घ्यायला लावते. जळत्या घरातील प्रवेश किंवा लोखंडाच्या तापलेल्या रसात उडी मारल्यामुळे मृत्यू तर होणारच आहे, पण मनुष्याचं अंग भाजून निघतं. त्याप्रमाणे विषय जीवाला ताप देतात. विषय म्हणजे वाघ आहेत. एकदा वाघाच्या तावडीत सापडल्यानंतर तो सोडत नाही, घट्ट करून टाकणारच. त्याप्रमाणे एकदा विषयांच्या तावडीत सापडले की ते मनुष्याला लोळवणारच. त्यातून मग सुटका नाही. किंवा अजगर जसा उभा गिळतो तसं विषय मनुष्याला उभे गिळून टाकतात. असं ज्ञानदेवाने विषयांची संगत कशी धोकादायक आहे ते दृष्टांताने स्पष्ट केलेले आहे. त्यातून विषयांची दाहकता, क्षणभंगुरता, मारकता स्पष्ट होते. अशा विषयांविषयी ज्ञानी मनुष्याला अत्यंत किळस असते, त्यामुळे तो विषयांच्या वाटेला जातच नाही. इंद्रियांना त्या विषयांकडे जाण्यापासून परावृत्त करतो. ज्ञानदेव म्हणतात की तो इंद्रियांच्या तोंडात काही जाऊच देत नाही, त्यांची वाट त्यांनी रोखून धरलेली असते, असे त्यांनी 7 दृष्टांतातून स्पष्ट केलं. अशा ज्ञानी मनुष्याला इहलोकीचे भोग म्हणजे बाणांच्या शय्येवर झोपण्या इतके दुःखदायक आणि पुवाच्या चिखलात लोळण्या इतके किळसवाणे वाटतात. केवळ इहलोकीचे भोगच नाहीत, तर स्वर्गातील भोग सुद्धा त्याला कुत्र्याच्या कुजलेल्या मांसाप्रमाणे तुच्छ वाटतात. स्वर्ग सुखाविषयी सुद्धा त्याला चाड नसते. पुढे ते विषय सेवनाविषयी अत्यंत आळशी असलेल्या ज्ञानी मनुष्याचं आचरण कसं असतं ते स्पष्ट करतात. तो ज्ञानी मनुष्य यमदमामध्ये समरस झालेला असतो. त्याने यम म्हणजे मनाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह केलेला असतो. आत्मप्राप्तीसाठी तो नानाविध तपे व्रते आचरतो. गावात येणे त्याला अत्यंत दुःखदायक वाटतं. म्हणजे एकतर त्याला अरण्यवास प्रिय असतो किंवा तो इंद्रियांच्या गावात येत नाही, असे दोन्ही अर्थांनी म्हणता येते. विजनवास त्याला प्रिय असतो. सतत तो योगाभ्यास करत असतो. लोकसमुदायाचे तो नावही घेत नाही. या वर्णनात एक सुंदर ओवी आलेली आहे. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. हे विषयांविषयीचे वैराग्य आत्मप्राप्ती करून देणार असल्यामुळं जणू काही सद्भाग्यच आहे. मन जर विषयाकार झाले तर ते आत्माकार होऊ शकणार नाही. विषयांचे ढग विरल्याशिवाय आत्मसूर्य दिसणार नाही. ब्रह्मानंद अनुभवाला देण्याचं सामर्थ्य या विषय वैराग्यामध्ये आहे. असं ज्याच्याकडे इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांविषयी वैराग्य असतं तो ज्ञानी मनुष्य, असं ज्ञानदेवाने स्पष्ट केलेलं आहे. पुढे त्यांनी अनहंकार हे लक्षण स्पष्ट केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.